कोणता क्वेश्चन झाला का? लास्ट क्वेश्चन कोणतं होतं रे? सॉल्व करायचं आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे x ची. या इक्वेशनला सॉल्व करायचं म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे? काय करणार रे? आपल्याला प्रूव्ह नाही करायचं, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे इक्वेशन सॉल्व करायचं. बरोबर आहे? मग तुम्ही इथं बघा, तुम्हाला इथं 1/2 दिसतंय का? हा जर तुम्ही इकडे मल्टिप्लाय केला तर मला काय भेटेल रे? which is equal to tan inverse x. 2 times tan inverse x म्हणजे काय रे? tan inverse of 1 minus x upon 1 plus x plus tan inverse of 1 minus x upon 1 plus x which is equal to tan inverse x. x कसा आहे रे? greater than 0. बरोबर आहे? बस. मग आता tan inverse x plus tan inverse y साठी फॉर्म्युला काय यूज करणार? tan inverse of x plus y upon 1 minus xy. tan y नाही म्हणजे दोन नंबर सेमच आहे, पण आपण x आणि y समजूया किंवा x आणि x समजलं तरी काही फरक नाही पडत. ठीक आहे? तर tan inverse 1 minus x upon 1 plus x 1 minus x upon 1 plus x upon 1 minus xy म्हणजे 1 minus x upon 1 plus x into 1 minus x upon 1 plus x which is equal to tan inverse x. मग आता वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे काय भेटणार? tan inverse of 1 plus x into 1 minus x 1 minus x square 1 minus x into 1 plus x 1 minus x square. डिनॉमिनेटर मध्ये 1 plus x चा होल स्क्वेअर. पण इकडे काय होणार आहे? इकडे 1 minus x चा होल स्क्वेअर आणि खाली 1 plus x चा होल स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इकडचं डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. हा 1 plus x स्क्वेअर इकडे क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे 1 plus x होल स्क्वेअर मायनस 1 minus x होल स्क्वेअर. हे केअरफुली करायचं आहे. हां सर डिनॉमिनेटर सेम आहे तर डायरेक्ट वरचं ॲडिशन करून टाका ना. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 plus x सेम आहे ना. व्हेरी गुड. बरोबर तू पकडली साधी गोष्ट म्हणतो का बरं तुला क्रॉस मल्टिप्लिकेशन आन्सर तर येणारच आहे. नाही हे तर खरं तुमच्यावर तुम्ही बडबड करत होते सगळे. बडबड नसती केली नसतं झाला. हां ठीक आहे. बरं एवढं लांब गेले तर सांगितलं तरच नाही सांगितलं. बरं 1 minus x 1 काय होते? 2 in brackets 1 minus x 1 plus 1 2 minus x minus 2x. बरोबर आहे? म्हणजे 2 minus 2x म्हणा किंवा 2 in bracket 1 minus x
बरं डिनॉमिनेटरला काय उरलं रे 1 प्लस एक्स आणि याचा डिनॉमिनेटर काय आहे 1 प्लस एक्स चा होल स्क्वेअर ठीक आहे एक 1 प्लस एक्स चाललेलं आहे आणि उरलं काय आपल्याजवळ tan इनवर्स ऑफ हा 1 प्लस एक्स वर जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे काय होईल 2 टाइम्स 1 मायनस एक्स इंटू 1 प्लस एक्स 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये याला एक्सपांड करूया 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर बघा पडतंय का मायनस मल्टिप्लाय केलं मी 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स चा होल स्क्वेअरचं एक्सपान्शन केलं आणि बाहेरच्या मायनसनं मल्टिप्लाय केलं म्हणून 1 मायनस झालं आणि एक्स स्क्वेअर मायनस झालं आणि हा प्लस झाला बरोबर आहे इथे एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं आणि आपल्याला काय भेटलं रे tan इनवर्स ऑफ 2 टाइम्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 1 1 पण कॅन्सल उरलं काय 4x which is equals to tan इनवर्स x आता दोघांच्या मध्ये इक्वलचं साइन आहे दोन्हीकडे tan इनवर्स आहे म्हणजे मधले नंबर सेम असेल पाहिजे की नाही दिस इज इक्वल्स टू दिस सो दिस इम्प्लाइज 2 टाइम्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x इज इक्वल्स टू x बरोबर आहे म्हणजे 2 टू जा 4 काय उरलं रे 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x स्क्वेअर म्हणजेच काय आलं हे 3x स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 म्हणजे x स्क्वेअर काय येणार 1/3 so x is equals to plus minus 1 by root 3 but here x is greater than 0 therefore प्लस x is nothing but 1 by root 3 माइनस लेंगे क्या नहीं नहीं लेंगे क्यों क्योंकि यहाँ हर्डल दे रखा है कि x का वैल्यू ग्रेटर देन 0 लेना है जो भी आंसर आएगा झालं बघून क्लिअर आता चला पुढचा प्रश्न घ्या कधी बोलले सर केमिस्ट्री लेक्चर बाकी कालच्या लेक्चर मध्ये का संडेच्या लेक्चरचा आताच काय सांगू लागलो ना सॅटर्डे सांगून तुम्ही जम्बो लेक्चर जम्बो जम्बो लेक्चर है एक मिनट अगले हफ्ते शादी में जाना है शादी अटेंड करनी लग नहीं करत ये बोलना करे सर सर थांबा साइन इनवर्स हे बघा आता याला सॉल्व करायचं x ची व्हॅल्यू काढायची तुम्ही कोणती मेथड वापरतात कोणती बी वापरू शकतात म्हणजे मेथड नसतीच नाही याला सॉल्व करायचं कसं करणार काहीतरी करून बघणार आता नियमामध्ये बसत असत जमत असत ठीक आहे नाही जमलं तर परत दुसरी मेथड ट्राय करावं लागणार मग आता इथं काय करता येईल बरं हे बघा जर आता इथं 1 मायनस एक्स इथे x आहे समजा आपण याला असं लिहिलं साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 2 प्लस 2 साइन इनवर्स एक्स हे मानकर या इनवर्स तर तिकडे पाठवून काय होईल साइन बरोबर आहे म्हणजे तुम्ही काय लिहू शकतात 1 मायनस अक्स इज इक्वल्स टू साइन ऑफ पाय बाय 2 प्लस 2 साइन इनवर्स एक्स बरोबर आहे आता साइन ऑफ 90 प्लस थीटा हा थीटाच आहे ना साइन इनवर्स एक्स म्हणजे काय अँगल असतो मग हा पाय बाय 2 प्लस थीटा आहे
मग साइन ऑफ पाय बाय 2 प्लस वन थीटा काय प्लस 2 3 होणार. काय इथे काय झालं साइन ऑफ पाय बाय 2 आणि हा थीटा आहे तुमचा तर साइन ऑफ पाय बाय 2 थीटा एक तर 90 into 1 आहे म्हणजे ऑड आहे म्हणजे साइनचं काय होणार कॉस बट सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह म्हणून कॉस थीटाच राहणार म्हणजे तुम्ही याला काय लिहू शकता 1 minus x is equals to cos of हा थीटा आहे तुमचा 2 sin inverse x मग आता मला सांगा हा काय आहे रे बर म्हणजेच अँगल आहे म्हणजेच थीटा आहे बरोबर आहे आणि हा 2 आहे मग ह्याला cos 2 थीटा जर म्हणलं हा सर. बरोबर आहे तर आपल्याला cos 2 थीटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ साइन माहिती का नरवडे एक बुक्का आणि तो काम समाप्त अर्ध्या तासासाठी cos 2 थीटा ला काय लिहू शकता तुम्ही साइनच्या फॉर्म मध्ये 1 minus 2 काही जणांची पाचावर धारण बसलेली आहे पाचावर धारण बसले कसं नाही सर. 1 minus 2 sin square थीटा हा cos 2 थीटा चा फॉर्म्युला आहे हो सर मग इथं याला थीटा समजलं तर ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला कसा लिहू शकता 1 minus x is equals to 1 cos 2 theta 1 minus 2 sin square 2 of- sin inverse x अरे 2 कशाला हा sin inverse x कळते मग याला हेच कसं असतं लिहिण्याची भाषा 1 minus 2 times of sin inverse x चा स्क्वेअर बरोबर आहे ते दोघीले ताप येतं का ते का पाहणार कधी हा 1 minus x is equals to 1 minus 2 times sin inverse x square sin inverse हटून जाणार उरणार काय x आणि x चा स्क्वेअर x म्हणजेच काय आलं रे 2x स्क्वेअर minus x 1 1 कॅन्सल होणार which is equal to 0 या दोघांमधून काय कॉमन निघणार x x उरणार काय रे 2x minus 1 2x minus 1 is equal to 0 गेलो तू आता मुले मारणार या दोघांचं प्रोडक्ट 0 म्हणजे x ची व्हॅल्यू काय 0 और 2x minus 2x minus 1 is equal to 0 x is equal to 1 by 2 आता बघा काय होतं की तुम्हाला ऑप्शन मध्ये हे दोन्ही पण ऑप्शन दिलेले असतील बरोबर आहे पण तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचंय बऱ्याच वेळेस आपण जी x ची व्हॅल्यू काढतोय ते होऊ शकतं की दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय नाही करणार कळतंय का तर हे बघा अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्ही सरळ ऑप्शन चेक करण्याचाच तुमच्याजवळ फंडा राहणार तुम्हाला सॉल्व्ह करत बसायची गरज आहे का नाही तर तुम्ही जर ऑप्शन याच्यामध्ये चेक केलं किंवा 0 याच्यामध्ये ठेवून बघितलं तर इथं 0 ठेवलं तर sin इनवर्स 1 काय असतं रे Pi by पाय बाय 2 मायनस sin इनवर्स 0 काय असतं 0 म्हणजे LHS पाय बाय 2 येते का नाही पण ते जर तुम्ही 1 by 2 ठेवलं इथं तर sin इनवर्स ऑफ तुम्हाला भेटणार -1 by 2 मायनस sin इनवर्स ऑफ 1 by 2 मग sin इनवर्स ऑफ -1 by 2 काय असतं रे minus pi by 6 पॉझिटिव्ह 1 by 12 पाहिजे 1 by 2 आणि हे काय आहे -2 टाइम्स sin इनवर्स 1 by 2 म्हणजे तुम्हाला काय भेटते -3 टाइम्स sin इनवर्स 1 by 2 आणि pi by 6 actually this is the part of solution this is the part of solution ते 1 by 2 द्यायला पाहिजे तुम्ही मायनस 1 by 2 घेतलं मग 1 minus 1 by 2 minus 1 by 2 1 by 2 येतं का हा ठीक आहे बरं तरी पण काय होते बघा ना नाही सर साइन इनवर्स 1 by साइन इनवर्स x च उलट बसतं म्हणजे साइन इनवर्स रुको ताऊ थोड़ा रुको 2 मिनट रुको here Naruto here for x is equals to 1 by 2 LHS sin inverse of 1 minus 1 by 2 minus 2 times of sin inverse of
1/2. मग हे काय येतं रे साइन इनवर्स 1/2 minus 2 times sin inverse 1/2. 2 minus 1 minus 2 times काय येतं रे minus sin inverse 1/2. आणि सांगा मला sin inverse 1/2 म्हणजे किती? -π/6. -π/2. मग हे आहे का RHS च्या बरोबरीचं? नाही. दिस इज नॉट इक्वल्स टू RHS. हे बघा ज्यावेळेस आपण एखाद्या इक्वेशनला सॉल्व्ह करतो तर जे त्याचं सोल्युशन आले त्याला दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय केलं तरच ते सोल्युशन ठरेल ना. तर बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की तुमच्या सोल्युशनमध्ये दोन सोल्युशनमध्ये एक सोल्युशन दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार नाही. तर अशा वेळेस तुम्हाला हे चेक करणं आवश्यक आहे. हिअर दिस इज नॉट इक्वल टू RHS. देअरफॉर मग तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहिणार देअरफॉर x is equal to 0 is the only solution of given equation. कळते? चला पुढचा प्रश्न. मी घोषित करून दिलं बरं का टॉपिक संपलं म्हणून. नाही सर. सर फिर काय संडे मंडे हाँ? बेटा उसकी बात करेंगे अभी ये पढ़ते हैं ठीक है. जब लिखोगे तब बात करेंगे इसकी. चलो क्वेश्चन नंबर 29. tan inverse tan inverse 2x plus tan inverse 3x is equals to 5/4. काय करायचं फाइंड x बरोबर आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. क्वेश्चनला मॉडिफाय केले म्हणे तुमच्या पुस्तकात कसं दिलं सांगा बरं क्वेश्चन. काय मॉडिफाय सेवन आहे सर. 5/2 दिलं. π/4 करून घेतलं करेक्शन. हे बेटा लक्ष द्या. लक्षात घ्या की आपण फॉर्म्युला बघितलाय tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y is equal to tan इनवर्स ऑफ x plus y upon 1 minus xy. हा आपण तेव्हाच अप्लाय करतो जेव्हा x आणि y दोघेही greater than 0 असतात आणि xy less than 1 असतात. इथं तर बघा कसं आहे इथं x च्या व्हॅल्यू वरून तुम्हाला बोल ना काय बिना बोलता काय करते. निखिल तू इकडे लक्ष दे त्याला करू दे. 2x आणि 3x ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन लेस दॅन 1 आलं पाहिजे आणि x ग्रेटर दॅन 0. हे पहा जर x तुमचा ग्रेटर दॅन 0 असेल तर त्याच्यामध्ये ह्या दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. आपण एका पॉसिबिलिटीचा विचार करतो कोणती xy ग्रेटर दॅन 1 वाली लेस दॅन 1 वाली. पण याच्यामध्ये महत्त्वाचं हे ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचे इक्वेशन सॉल्व्ह करतो की जेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरतो तेव्हा tan इनवर्सच्या आतमध्ये जे काही दिलेले ते ग्रेटर दॅन 0 असणं आवश्यक आहे. तर आणि तरच हा फॉर्म्युला आपण वापरतो. मग जर इथे मी tan इनवर्स x plus tan इनवर्स y हा फॉर्म्युला वापरत असेल तर याचा अर्थ काय आहे आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहिणार की tan इनवर्स ऑफ 2x plus 3x आपण 1 minus 2x into 3x बरोबर आहे. दिस इज इक्वल्स टू π/4 आणि इथे मी काय लिहिणार where 2x is greater than 0 and 3x is greater than 0. का कारण ह्याच्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो. म्हणजे आतला काय असेल पाहिजे नंबर ग्रेटर दॅन 0 पाहिजे. मग याचाच अर्थ काय होतो दॅट इज x कसा पाहिजे ग्रेटर दॅन 0 दोन्ही वरून एक कळतं की दॅट इज x मस्ट बी ग्रेटर दॅन 0. कळतंय. मग आता मला सांगा हा जर tan इनवर्स इकडे चालले गेलं तर काय होईल रे tan 1 होऊन जाईल आणि इथे काय उरले मायनस 6x² इज इक्वल्स टू 1. बरोबर आहे. बरोबर आहे. 1 minus 6x वर इकडे मल्टिप्लाय केलं तर 5x is equals to 1 minus 6x². 6x² ला तिकडे घेऊन गेलो 6x² plus 5x minus 1 is equals to 0. 6 1 the 6 6 into 1 is equals to minus 6. 6 into plus 6x minus 1. 6 आणि minus 1. 6 So 6x² plus 6x minus x minus 1 is equals to 0. तो बेटा 6x कॉमन निकलेगा x plus 1 minus 1 x plus 1 is equals to 0. तो x is equals to minus 1 और x is equals to 1/6.
मग आता मला सांगा, आपण इथं करून बसतो की x ग्रेटर दॅन 0 पाहिजे, मग ही व्हॅल्यू असू शकते का? हे समजण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. बस ह्या क्वेश्चन मध्ये हे तुम्हाला लक्षात राहणं आवश्यक आहे. नाही तर तुम्ही दोन्ही उत्तर जर असे लिहिले आणि तुम्ही जर म्हणले नाही बट हिअर x is greater than 0, therefore x is equal to 1/6 is the only solution for given equation. हे लिहावं लागेल तुम्हाला. तुम्ही जर इथं सोडून दिलं तर तुमचा मार्क कटल, बोर्डात अर्धा मार्क तुटू शकतो. कळतंय का? आणि सीईटी मध्ये 0 मार्क. म्हणजे सीईटी मध्ये तर समजा तुम्ही ऑप्शन चेक करू शकता. कळतंय लक्षात? Yes. Show that tan inverse 1/2 minus tan inverse 1/2. तर हे सरळ सरळ प्रूव्ह होणार आहे. फॉर्म्युला यूज करून LHS घ्यायची. tan inverse of x minus tan inverse y चा जो फॉर्म्युला आहे, tan inverse of x minus y upon 1 plus xy, हा जर तुम्ही फॉर्म्युला यूज केला तर आरामात आन्सर येऊन जाते, डायरेक्ट येऊन जाते. डायरेक्ट तुम्हाला RHS भेटून जाईल. ठीक आहे, करून बघता नंतर. ठीक आहे ना? सर मग पुढे सॉल्व करायची गरज नाही. हो काय? हे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला येते ना, मी हिंट देऊन टाकली फक्त. त्याच्यामध्ये करण्यासारखं काहीच नाही ना. सगळं सर वर्षाला करू कसले काय सर जाऊ दे. आता जाऊ दे. 1/2 minus 1/4 divided by 1 plus 1/2 into 1/4. काय येईल? हा 4 एलसीएम घेतला तुम्ही, वरती काय भेटेल 1/4, डिनॉमिनेटर मध्ये काय भेटते 1/8. तर काय आलं रे? tan inverse of 1/4 plus 9/8 म्हणजे काय झालं? tan inverse of 1/4 into 8/9 म्हणजे 2/9. हे तुमचा RHS आहे. Show that quad inverse 1/3 tan inverse 1/3 is equals to quad inverse 3/4. कोणी नरवडे गेला काय? सर कॉटले असं इथे कॅनल तसं काय नाही करायचं. एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या की हा टॅन इनव्हर्स आहे, हा कॉट इनव्हर्स आहे, मिसमॅच आहे. जर हा टॅन इनव्हर्स असता तर टॅन इनव्हर्स ऑफ x मायनस y चा फॉर्म्युला यूज करून कुठेतरी याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. साठच पडणार सर कसं. कॉट इनव्हर्स 1/3 ला हे तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला टॅन इनव्हर्स x मायनस टॅन इनव्हर्स y चा फॉर्म्युला वापरायचा. हे बेटा काय करतो मोबाईल मध्ये लक्ष दे. टॅन इनव्हर्स x मायनस टॅन इनव्हर्स y हा फॉर्म्युला वापरण्यासाठी इथे टॅन पाहिजे की नाही? cot inverse 1/3 ला आपण tan inverse 3 करेक्ट. तर आपण कॉट इनव्हर्स 1/x असेल याला तुम्ही लिहू शकता टॅन इनव्हर्स आपल्याला उलट करायचं म्हणजे याला तुम्ही लिहिणार टॅन इनव्हर्स 3 मायनस टॅन इनव्हर्स 1/3 which is equals to cot. आपल्याला प्रूव्ह करायचं नाही. तर हे हा फॉर्म्युला झाला आणि देअरफॉर तुमची LHS तुम्ही अशी लिहिली. बस आता tan इनव्हर्स x मायनस tan इनव्हर्स y काय होईल? tan इनव्हर्स ऑफ 3x मायनस y अपॉन 1 प्लस xy म्हणजे काय झालं? tan इनव्हर्स ऑफ 8/3 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय झालं? 16/3 tan
I होगा 4/3 हाँ सर ठीक आहे पण जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये कॉट आहे मग याला उलट करा कॉट इनवर्स हां कॉट इनवर्स 3/4 आणि दिले ब्रॅकेट मध्ये सिंपल होतं हो सर पुढे चला क्वेश्चन नंबर 32 tan inverse 1/2 show that tan inverse 1/2 is equal to 1/3 tan inverse 1/2 11/2 हां तर काही नाही 3 ला इकडे घेऊन जा आणि सोडवत चालले याच्यातला हे बघा या हे प्रूव्ह करायचं म्हणजेच काय प्रूव्ह करायचं दॅट इज टू प्रूव्ह हे प्रूव्ह करणं म्हणजे काय दॅट इज टू प्रूव्ह मग तुला हलणार नाही हाईट जास्त म्हणजे तुला बाहेर नाही जाणार जो इफेक्ट याच्यावर होणार आहे सेम इफेक्ट तुझ्यावर होईल किंवा बाकीचा एरिया जास्त आहे कळते काय तू काही फरक नाही पडणार इथून आणण्याच्या आता इथून जो दुरून आहे त्याला हसू येऊ लागलं त्याला माहित नाही जेव्हा पडन ना अरे सुधरना दैट इज टू प्रूव ये प्रूव करना है तो 3 tan इनवर्स को कैसे लिख सकते हो आप tan इनवर्स 1/2 प्लस Just tan tan inverse. प्लस Tan inverse 1/2. ये आपका आ गया LHS अब इन दोनों के ऊपर tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y यूज करो तो tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 माइनस xy म्हणजे 1/4 आणि प्लस हे बारकं जसं तसं इथं काय येईल tan इनवर्स ऑफ हे वरती 1 येईल हाफ प्लस हाफ 1 आणि इथं काय येईल 3/4 म्हणजे काय झालं वर जाऊन 4/3 4/3 प्लस tan इनवर्स ऑफ 1/2 मग 4/3 plus 1/2 परत tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y म्हणजे 4/3 प्लस 1/2 अपॉन 1 माइनस 4/3 into 1/2 into 1/2 that is nothing but tan inverse of 8 plus 5/6 8 plus 11/6 divided by 8 to the 4 2/3 म्हणजे 1/3 2/3 3 to the 6 म्हणजे tan inverse of 11/2 हा आला तुमचा RHS लिहा पास चला काय झालं 33 होमवर्क आहे सिंपल क्वेश्चन आहे स्टँडर्ड व्हॅल्यूज दिलेले आहे तुम्हाला माहिती cos इनवर्स ऑफ √3/2 काय असतं रे cos इनवर्स ऑफ √3/2 5/6 5/6 5/3 आणि cos sin इनवर्स ऑफ √3/2 5/3 5/3 बस त्या व्हॅल्यू टाकायच्या आणि तुम्हाला RHS भेटून जाईल हाँ सर 3 sir सर 2 34 इधर भी मिल जाएगा ये 34 अत्यंत है बेटा 34 show that 2 times cot inverse 3/2 plus secant inverse 13/12 is equal to pi/2 ये आपको शो करना है ठीक है तो कैसे करेंगे इसको काय म्हणली cos by sin and sec 1 by cos बेटा इनवर्स है इनवर्स में ट्रिग्नोमेट्री के रिलेशन नहीं आते sir cot में tan में नहीं sec ला cos में लिखो कॉट को tan में कन्वर्ट करते हैं Tan तो ये inverse बन of जाएगा 2/3 2 टाइम्स और tan इनवर्स ऑफ 2/3 प्लस इसको ऐसे ही रखिए क्यों सर रुको थोड़ा फिर समझेगा
आप लोग देखो ऐसा करेंगे हम लोग कि 2 टाइम्स cot इनवर्स 3/2 इज नथिंग बट 2 टाइम्स tan इनवर्स 2/3 ऐसा लिख सकते हैं। अब 2 टाइम्स tan इनवर्स 2/3 मतलब क्या? tan इनवर्स 2/3 प्लस tan इनवर्स 2/3 मान लें बट tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y का आंसर tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 माइनस ये नालायक काय ते वाजू लागले रे कोण आता घडी तोंडावर बोट 4/3 tan inverse 4/3 and 5/9 मायनस tan इनवर्स काय झालं रे 12/5 tan इनवर्स 12/5 2 टाइम्स cot इनवर्स ऑफ 3/2 झालेले tan इनवर्स 12/5 जर याच्या जागेवर आपण cot इनवर्स 12/5 आणू शकलो तर tan इनवर्स 12/5 प्लस cot इनवर्स 12/5 इज नथिंग बट π/2 येऊ शकते। अब सवाल है कि हाउ टू ब्रिंगिस्तान सेकंड इनवर्स 13/12 इज नथिंग बट cot इनवर्स ऑफ 12/30। तो बेटा मोगम बात नहीं करने की, देयर इज नो मोगम इन मैथमेटिक्स, ठीक है? देखो बेटा ऐसा है कि सेकेंड इनवर्स ऑफ 13/12 कौन सा एंगल है, कोई बता पाएगा? नहीं उल्फा। दिस इज नथिंग बट उल्फा। तो बेटा ऐसा है कि सेक उल्फा इज नथिंग बट 13/12। कोई बताएगा मुझे कि सेक अल्फा का प्रिंसिपल वैल्यू ब्रांच क्या होता है? सेक इनवर्स का 0 to सेक इनवर्स 0 to π/2 0 to पाई ओपन इंटरवल, उसमें से भी किसको हटाना है? 0 π/2 को। I बोलते हैं 0 π/2 को हटाना है बेटा। Here alpha belongs to 0 to pi minus singleton π/2। अरे अब क्योंकि यहाँ सेक पॉजिटिव है, सेक पॉजिटिव है तो इसका मतलब अल्फा कहाँ से आएगा? 0 to पाई में दो क्वाड्रेंट है, 0 to π/2 एंड π/2 to पाई। अब पहले क्वाड्रेंट में हर कोई पॉजिटिव होता है तो सेक अल्फा पॉजिटिव मतलब cos a सेक अल्फा 13/12 है तो सेक अल्फा पॉजिटिव है तो हियर सेक अल्फा इज पॉजिटिव, देयरफॉर अल्फा मस्ट लाई इन बिटवीन 0 to π/2 तो π/2 तो ऐसे भी इसके अंदर नहीं है तो ओपन इंटरवल ही रहेगा, ठीक है? अब बेटा 0 to π/2 हाँ तो ओपन असतं ना रे कॉसच्या उलट घेतो ना आपण सेकला। नाही मला असं वाटतं इथे क्लोज नाही त्याचे कारण 0 आणि क्लोज द्यायला पाहिजे कारण दोन्हीवर पण कॉस डिपेंड आहे ना। π/2 घेतलं होतं अगोदर, आता पाय घेतलं त्याच्यामुळे तसं झालं. काय उजवी काय ते? चलो सॉरी बोलले ते लक्षात आलं का? दॅट्स व्हाय नेवर रिलाय ऑन ऑल ऑफ यू। It's okay. सबके ऊपर इसलिए मैं रिलाई नहीं करता क्योंकि कुछ ना कुछ गलती कर देते आप और गलती है का वो क्या बोलते हैं ये आपकी महामहिम तमराज के लिए हाँ एक तो
बेटा हम लोग इसको 0 to π/2 में रख सकते हैं इस तरीके से। π/2 तो एक्सक्लूड है, तो अगर तो आपका अल्फा उल्फा कहाँ से आएगा 0 to π/2। अब ये सिर्फ इसके लिए है कि भैया क्योंकि हमें क्या करना है, हमें इसको कॉट में ले जाना है ना, तो सेक अल्फा से हम tan अल्फा का वैल्यू निकाल सकते हैं। tan अल्फा क्या होगा, उसका उल्टा, तो tan अल्फा क्या होगा काय बेटा काय नुसता काय चरत राय आल्यापासून चालू आहे 1 प्लस tan स्क्वायर अल्फा क्या होता है सेकंड स्क्वायर अल्फा, तो सेकंड स्क्वायर अल्फा माइनस 1, तो बेटा सेक अल्फा का वैल्यू क्या है 13/12 मतलब 169, 144 तो ये कितना है 25/144 5/12 5/12, तो ये आया बेटा tan उल्फा का वैल्यू। तो इसके साथ में cot उल्फा क्या आएगा 12/5, दिख रहा है 12/5 12/5। यस सर। अब क्योंकि cot उल्फा ये है तो उल्फा क्या होगा cot इनवर्स ऑफ 12/5, लेकिन बेटा उल्फा तो क्या है ये है, तो therefore इसको 1 बोले इसको 2 बोले, therefore from one end to another sec inverse of 13/12 is nothing but cot inverse of 12/5 and therefore हम लोग क्या कर सकते हैं, ए याला 2 म्हणूया, बरं एक काम करूया, एलएचएस कुठे गेले आपले, आपण एलएचएस नाही गेली ना, एका सगळे हा भाई हा याला 1 म्हणूया, याला 2 म्हणूया आणि याला 3 म्हणूया, आणि इथं फ्रॉम 2 and 3 करूया की बाबा हे असेल, आणि therefore आता इथं करूया नाउ LHS is nothing but 2 cot inverse 3/2 करे मानतो तुला तो बेटा बुक्का भी बुक्के की गरज नाही, तुला नुसतं मी म्हणून मारलं तुला हाँ, तो बेटा अब यहाँ पर हम लोग 2 cot इनवर्स की क्या लिखने जा रहे हैं tan इनवर्स 12/5, और ये जो आपने लिखा है इसको हम बोलेंगे 4, और यहाँ सेकंड इनवर्स की क्या लिखने जा रहे हैं cot इनवर्स 12/5 and this is nothing but π/2, और रीजन क्या आएगा सिंस फ्रॉम ये इसलिए ये कहाँ से लिखा फ्रॉम 1, और इसलिए ये कहाँ से लिखा फ्रॉम 4, आई बात समझ में, लिख लो। क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 35 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, बस हा 35 अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, टिक मार्क करून ठेवा, त्याच्यामध्ये सेकंड आहे तिथे आपण जे इथं अल्फा मेन्शन केलं ना की 0 to π/2 मध्ये येईल, हे बरेचसे मुलं मेन्शन नाही करत कारण त्यांना तेवढं डेप्थ मध्ये नसतं ते जात, पण त्याच्यामुळे मार्क कटत नाही बरं का बोर्डामध्ये, एक लक्षात घ्या, पण माहिती असणं आवश्यक आहे, कारण आता ह्या प्रश्नामध्ये जे होणार आहे ना ते ज्याला माहित नाही तो या प्रश्नामध्ये ह्याला सॉल्व्ह करताना टेक्निकली फेल होतो। कोणत्या सेकंड मध्ये 34 मध्ये 35 च्या सेकंड मध्ये 35 मध्ये फर्स्ट ठीक ठाक आहे, ऑर्डिनरी आहे, cos इनवर्स x इज इक्वल टू काय करून करायचं आहे tan इनवर्स ऑफ √1 - x² डिवाइडेड बाय x if x is greater than 0, इथे x greater than 0 असल्यामुळे प्रॉब्लेम नाहीये, खालच्या याच्यामध्ये प्रूव्ह करायचं आहे cos इनवर्स x इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स √1 - x² अपॉन x। आता बघा प्रश्न दोन्हीमध्ये सेम आहे, फक्त x ची व्हॅल्यू व्हॅरी केलेली तर किती मोठा बदल होतोय ते कळून घ्या। तुम्हाला cos इनवर्स x इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आहे, हे प्रूव्ह करायचं आहे, क्लिअर कट कळतंय की सबस्टिट्यूशन आहे, सबस्टिट्यूशन येणार आहे, हे पहा LHS म्हणजे काय आहे तुमच्यासाठी, cos इनवर्स x म्हणजे काय आहे उल्फा, म्हणजे cos x काय झालं cos अल्फा, बरोबर आहे, हां मग मला सांगा करा सर, कंटिन्यू नाही बरोबर आहे, बरोबर आहे, cos अल्फा इज इक्वल टू x। बरं मला एकदा सांग, मी तेच बघत होतो असं काय झाले, ही कंडिशन कुठे वापरायची,
तर इथं काय दिलेलं आहे x आपण पहिले सॉल्व करतोय x ग्रेटर दॅन 0 म्हटलेलं आहे x ग्रेटर दॅन 0 म्हणजे cos अल्फा काय होईल पॉझिटिव्ह होईल ना x ग्रेटर दॅन 0 म्हणजे cos अल्फाची व्हॅल्यू बोलतायत ना मग आता मला सांगा cos इनवर्स ऑफ x अल्फा ह्याच्यासाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय असणार आहे अल्फा बिलॉंग्स टू cos साठी काय असणार आहे 0 टू पाय क्लोज राहते बरोबर आहे 0 टू पाय पण 0 टू पाय मध्ये दोन क्वाड्रंट आहेत फर्स्ट आणि सेकंड जर आपला x पॉझिटिव्ह आहे तो cos अल्फा काय असेल पाहिजे 0 to pi by 2. here x is greater than 0 therefore cos alpha is positive and this implies alpha belongs to 0 to pi by 2. 0 to pi by 2 सर बोल. 0 ला हा? pi by 2 ला सर ब्रॅकेट फुल करा ते sec इनवर्स साठी होतं sec साठी होतं कारण ते 1 by cos होतं ना सर pi by 2 आणि ठीक आहे हे पण बरोबर आहे कारण x greater than 0 स्ट्रिक्टली greater than 0 आहे म्हणजे cos pi by 2 ची व्हॅल्यू 0 येते ना आपण क्लोज घेतलं तर याचा अर्थ असा होईल की बाबा x ची व्हॅल्यू तुम्ही 0 घेताय ठीक आहे हा. तर आता इथं आपल्या लक्षात आलेलं आहे की अल्फा आपला 0 टू पाय बाय 2 मधून येतोय म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मग आपल्याला काय पाहिजे रे हे इथं कशासाठी लिहिलेले आहे इथं बघा ज्यावेळेस मी tan इनवर्स लिहितोय बरोबर आहे मग आता मी काय सबस्टिट्यूशन करणार आहे आरएचएस मध्ये आरएचएस मध्ये x च्या जागेवर मी काय सबस्टिट्यूट करू शकतो cos अल्फा कळतंय का कारण cos इनवर्स x ची व्हॅल्यू तुम्ही काय घेतलेली अल्फा म्हणजे x ची व्हॅल्यू काय येते cos अल्फा बरोबर X है positive और तो tan इनवर्स ऑफ रूट के अंदर 1 माइनस cos square alpha अल्फा डिवाइडेड बाय cos alpha 1 की sin square alpha tan इनवर्स ऑफ इथे काय येणार आहे sin square alpha sin स्क्वेअर अल्फा डिवाइडेड बाय cos alpha tan inverse tan alpha मग tan इनवर्स ऑफ आता sin ची व्हॅल्यू तुम्ही काय घेणार अल्फा 0 टू पाय बाय 2 मध्ये sin काय असणार आहे दिस इंप्लाइज sin अल्फा किंवा तुम्ही इथे लिहू शकता इथे sin अल्फा बाय cos अल्फा लिहिलं इथे खाली रिझन काय लिहिणार सिन्स रूट ऑफ sin स्क्वेअर अल्फा ला तुम्ही प्लस मायनस sin अल्फा न घेता प्लस sin अल्फा काय घेतलं 0 to pi by 2 दिस इज इक्वल टू दिस because सिन्स अल्फा बिलॉंग्स टू 0 टू पाय बाय 2 आलं लक्षात yes ठीक आहे हा सर मग आता tan inverse of tan alpha tan inverse of tan म्हणजे alpha मग काय म्हटलं इथे तुम्हाला अल्फा पण अल्फा काय रे alpha cos Alpha cos inverse of cos हा म्हणजे अल्फा म्हणायची गरज नाही एलएचएस हा Cos inverse हा तुम्ही याला अल्फा म्हटलेलं आहे ना म्हणजे तुम्ही असे म्हणू शकता की बहुत सेम आलेले आहेत दोन्हीकडे पण अल्फा कॉस इनवर्स एक्स तुम्ही अल्फा म्हटले होते ना आणि तेच अल्फा तुम्हाला आरएचएस मधून भेटते तर तुम्ही फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकता फ्रॉम 1 and 2 इट इज LHS equal to आरएचएस दिलेलं प्रूव्ह सेकंड मध्ये काय गंमत होती बा सेकंड मध्ये तुम्ही पहिला वाला पार्ट सेम आहे आपला की बाबा तुमचा cos इनवर्स x इज नथिंग बट अल्फा तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय असते 0 टू पाय पण cos अल्फा पॉझिटिव्ह आहे म्हणून तू cos अल्फा एक मिनिट आता इथं बघा सर ते लिहून घेतो सर इकडेच लिहितो मी cos इनवर्स x इज नथिंग बट अल्फा that is cos alpha is equal to x here alpha belongs to 0 to pi but x is less than 0 therefore alpha belongs to कोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे pi by 2 pi by 2 to 0 x ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे ना म्हणजे cos अल्फा निगेटिव्ह मग अल्फा ची व्हॅल्यू दोन्ही क्वाड्रंट मध्ये घेता येईल का अल्फा 0 टू पाई है भाई इन जनरल 0 टू पाई ना अपनी प्रिंसिपल वैल्यू है पर क्योंकि x नेगेटिव है x लेस देन 0 तो इसका मतलब cos अल्फा लेस देन 0 है और अगर cos अल्फा लेस देन 0 है तो अल्फा कहां से आना चाहिए pi by इस इक्वेशन में ये pi by 2 pi by 2 to pi pi को क्लोज लिया मैंने क्योंकि cos pi डिफाइंड है -1 आएगा लेस देन 0 सर ते उलट पाहिजे ब्रॅकेट नहीं
अरे अल्फाची व्हॅल्यू ही तू पाय बाय 2 ठेवून बघायचं अल्फा कॉस पाय बाय 2 काय तर 0 पण 0 घेऊ शकतात का x ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आणि कॉस पाय ची व्हॅल्यू -1 येते जी की पॉसिबल आहे कळतंय का मग आता इथं तुम्हाला आता त्याच्यामध्ये बघा तुम्ही काय करणार RHS मध्ये किंवा तुम्ही घेतलं tan इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स तर याच्यामध्ये काय होईल tan इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस cos square cos स्क्वेअर अल्फा डिवाइडेड बाय cos अल्फा म्हणजे तुम्हाला इथं काय घ्यावं लागेल tan इनवर्स ऑफ प्लस मायनस sin इनवर्स अल्फा डिवाइडेड बाय cos अल्फा मायनस तर tan इनवर्स ऑफ मायनस sin अल्फा डिवाइडेड बाय cos अल्फा रीजन काय सिन्स अल्फा सेकंड क्वाड्रंट में है सेकंड क्वाड्रंट मध्ये अल्फा साइन तरी पण पॉझिटिव्ह असतो बरोबर आहे ना मग ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही यात जर मायनस tan मायनस अल्फा tan इनवर्स ऑफ tan अल्फा तर ते मायनस का आपण हा हे यस बरोबर नाही असं म्हणजे जे काय आलं अल्फा आलं पण अल्फा म्हणजे काय भेटेल तुम्हाला अल्फा म्हणजे cos इनवर्स x आहे पण आपल्या जवळ RHS मध्ये एक एक्स्ट्रा दिलेले त्यांनी काय दिलेले y प्लस दिलेले कळतंय का मग हे जे tan इनवर्स ऑफ tan अल्फा आलेले याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी करावं लागेल जो तुमचा अल्फा इथे दिलाय त्याच्यावर कळतंय का तुमचा अल्फा काय आहे अल्फा इज लेस दॅन इक्वल टू पाय ग्रेटर दॅन पाय बाय 2 कळतंय का हो सर मग तुम्हाला इथे काय पाहिजे जर याच्यामध्ये पाय ऍड झाला याच्यामध्ये जर पाय ऍड झाला म्हणजे पाय प्लस दिस cos इनवर्स x यायला पाहिजे लक्षात घ्या पाय प्लस दिस cos इनवर्स x यायला पाहिजे कसं आणता येईल त्याला आपल्याला तर बघा इथं आपण काय करणार आहे इथे लिहू का माझ्याकडे अल्फा काय रे cos inverse मी जर इथं पाय बाय 2 मायनस पाय केलं लेस दॅन अल्फा मायनस पाय लेस दॅन और इक्वल टू पाय मायनस पाय तर काय भेटेल नाही मला काय भेटेल मायनस पाय बाय 2 इज लेस दॅन अल्फा मायनस पाय इज लेस दॅन और इक्वल टू 0 बरोबर आहे मग आता मला सांगा हा कोणता क्वाड्रंट आहे रे अल्फा मायनस पाय हा जो अँगल आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये फोर्थ क्वाड्रंट मध्ये मायनस पाय बाय 2 पेक्षा मोठा आणि 0 पेक्षा लहान म्हणजे क्लॉकवाईज गेलेले 0 टू मायनस पाय बाय 2 कळतंय का म्हणजे अल्फा मायनस पाय हा जो अँगल आहे मी फक्त हे याच्यासाठी लिहिलं कारण की मला हा जो आता tan अल्फा आहे ना इथं मला काही करून काय आणायचंय मायनस मला पाय इथं दिसला पाहिजे बरोबर आहे मग मी काय करू शकतो रे मला पाय इथं दिसलं पाहिजे तर मी जर या अल्फा मायनस पाय अँगलचा tan रेशो घेतला आता मला हे कळलं की अल्फा मायनस पाय कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते फोर्थ क्वाड्रंट मध्ये येते बरोबर आहे तर मला जर tan ऑफ अल्फा मायनस पाय काढायचं असेल तर मी कसं काढणार आहे tan ऑफ नेगेटिव्ह साइन कॉमन घेतलं अशा पद्धतीने लिहिलं मान्य म्हणजे काय झालं मायनस tan ऑफ पाय मायनस अल्फा बरोबर आहे येते लक्षात मग आता मला सांगा tan ऑफ पाय म्हणजे काय रे 90 into 2 इवन नंबर आहे म्हणजे काय होईल हे बाहेरचं मायनस करायचं इवन आहे म्हणून tan चा रेशो tan जशा तसा राहील अल्फा आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये पाय मायनस अल्फा सेकंड फोर्थ मायनस इथं बघा हो सर म्हणजे tan काय राहणार आहे नेगेटिव्ह हा तुम्ही सेकंड मी म्हणू शकता सेकंड पण म्हणू 180 शकता मधून एक लक्षात घ्या मी जर पाय मायनस अल्फा हा जो अँगल आहे हा डायरेक्टली जर घेत असेल तर मला फोर्थ क्वाड्रंट मध्ये घ्यावं लागेल जर मी नुसतं पाय मायनस अल्फा म्हणत असेल तर तुम्ही सेकंड क्वाड्रंट घेऊ शकता पण Negative. कोणते बी आधीच काय येणार आहे Negative. नेगेटिव्ह म्हणजे मायनस ऑफ मायनस tan अल्फा म्हणजेच काय होते tan अल्फा येते कळते याच्यावरून काय कळलं की tan अल्फा कॅन बी रिप्लेस बाय tan ऑफ अल्फा मायनस पाय लक्षात येते का मग मी
याला हे जे मी घेतलेले ते तिथून सर खाली 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 सर. नाही याला जे आपण घेतलेले याला समजा काहीतरी म्हणून आपण त्याला काय म्हणते LHS, समजा असं मला RHS ठीक आहे. तर हे काय झालं तुमचं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 त्याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता रे from 1 and 2 tan inverse tan alpha 1 and 2 RHS is equals to आणि तुम्हाला RHS ही घ्यायची नाही तर पाहिलं तुम्ही इकडे शिफ्ट करू शकता. हा सर ठीक आहे. हा तर काय होईल रे tan inverse tan alpha नाही हा tan inverse of tan alpha tan of alpha minus pi. pi minus अरे 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 सांगू शकतो tan alpha म्हणजे tan of alpha minus pi लिहिलेले. मग tan inverse tan कटून गेलं तर काय होईल alpha minus pi. this your required बरोबर आहे. म्हणजेच अल्फा काय आहे cos इनवर्स ऑफ x अल्फा काय cos इनवर्स x मायनस पाय. बघा हेच प्रूव्ह करायचं होतं. पाय जर लेफ्ट गेला तर आणि दिस इज अवर RHS सॉरी LHS. फक्त इथे काय करायचं सुरुवातीला पाहायला तिकडे पाठवून पायला इकडे पाठवून द्यायचं. कळतंय म्हणजे एक फक्त एकशे व्हॅल्यू मध्ये एवढं फरक झालं ते एवढं तुम्हाला विचार करावा लागेल. कळतंय या गणिताला मार्क करा याची प्रॅक्टिस करा. आणि शेवटचा जो प्रश्न आहे तुमचा कोणता 36 नंबरचा तो क्लिअर कट प्रश्न आहे. 36 नंबरचा जो प्रश्न आहे आणि याच्यानंतर पण प्रश्न आहे. हा ठीक आहे ते तुम्ही पाहून घ्या करता येते एवढं काही विशेष नाही त्याच्यात. नाही जमलं तुम्हाला विचारा. मेन जे मला त्याचे कॉन्सेप्ट सांगितले होते मला मी ते सांगितलेले 35 36 37 38 39 हे सर 36 पासून 39 पर्यंत पाठवून दे. काय तर हे लक्षात आलं तुमच्या लिहून घ्या याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे चला बेटा रुकते कल मिलते.